चला तर मंडळी, आता माझे पेपर आहेत. पेपरसाठी मी माहेरी जाणार 8 दिवस. तर म्हटलं चला नवरोबासाठी काहीतरी गोडधोड बनवून ठेवावं, जेणेकरून त्यांना पटकन खाता येईल. त्यासाठी मी चितळेचं गुलाबजाम पॅकेट घरात होतं ते घेतलं आणि छान थोडं थोडं पाणी टाकून असं मळून घेतलं पीठ आणि लगेच हे गुलाबजाम करायला घेतले. हे लगेच तुम्ही करू शकता, खूप छान टेस्टी लागतात. यामध्ये पीठ भिजवताना मी चिमूटभर मीठ घातलं होतं, यामुळे कोणत्याही गोड पदार्थाची टेस्ट छान वाढते बघा. आणि छानपैकी असं मंद आचेवर गुलाबजाम मस्तपैकी तळून घेतले. माझ्या पिल्लूला काही राहत नव्हतं, त्याचं मध्ये मध्ये लोडबुड करणं आणि खाणं चालू होतं. आणि आता इकडे घेतला पाक करायला. 2 वाटी साखर घेतली आणि थोडं पाण्यात घालून छान असा हा पाक करून घ्यायचा आहे. एकतारी बघा किती छान उकळी आली आहे. यामध्ये विलायची पण घातली आणि मस्तपैकी यामध्ये आता कोमट पाकात हे गुलाबजामुन घालायचे आहे आणि अर्धा तास झाकण ठेवायचं आणि मस्तपैकी आपले टम्म फुगलेले गुलाबजामुन तयार आहे. बघा तर मग असे रसरशीत गुलाबजाम कोणाला आवडते. चला, आमचं पिल्लू बघा किती खुश झालं आहे.